नंदुरबारमध्ये भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक पार. चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार. बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार. महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग वाढवा. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं आवाहन. माजीवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा. व्हायरल व्हिडिओनंतर शिंदेंकडून पुलाची प्रत्यक्ष पाहणी. अभियंत्यांकडून जाणून घेतली पुलाच्या पॅनलची सद्यस्थिती. गरज भासल्यास पॅनल काढून व्यवस्थित बसवण्याचे निर्देश. ओबीसी मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात जरांगे हाके यांना समजावण्यासाठी उदय सामंत मैदानात दोघांचीही भेट घेणार. धनुष्यबाणाच्या निकालावरून संजय राऊतांना उदय सामंतांचा टोला. सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल किंवा ते बाहेर राहून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत असतील, असा उदय सामंतांचा खोचक टोला. भास्कर जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंद वाटेल. सुभाष देसाईंच्या वक्तव्याने भास्कर जाधव भावूक. मी त्यांच्या हाताखालीच घडलो. त्यांच्या भावना माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का. भास्कर जाधवांचं वक्तव्य. शिंदे आणि उदय सामंत आज चाकण एमआयडीसी मध्ये जाणार. दुपारी 3:30 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये जाणार. चाकण एमआयडीसी मधील उद्योजकांशी चर्चा करणार. मीरा भाईंदर मधील भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईवरून आता राजकीय वातावरण तापलं. पालिका कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप. केंद्र सरकारकडे 80 लाख टन साखरेचा साठा. साखरेचे दर पुन्हा स्थिर होणार. साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक. शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली भाजप लढणार निवडणूक. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे संकेत. सोमवारी भाजप नगरसेवकांची बैठक. वसंत स्मृती कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश. बारामतीत राऊतांच्या कार्यक्रमात गोंधळ. माजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती गायकवाड यांनी घातला गोंधळ. जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. नवनाथ बन यांचं राहुल गांधीवर टीकास्त्र. ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज. जन की बात नाही, ही पैशाच्या जोरावर गर्दी जमवण्याची बात आहे, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. मी मंत्री असलो तरी जनतेच्या आनंदासाठी वरातीत नाचतो. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं पोट धरून हसवणारं भाषण. कार्यक्रमात उपस्थितांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला. धाराशिवमध्ये ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी. गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान. 9 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं ठाकरे सेना आक्रमक. हे सरकार हुकुमशाही करणारं आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची टीका. हे माफियांचं सरकार. आंबेडकरांचा घणाघात. देशातील लोकशाही संपलीय. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. एआयच्या माध्यमातून महिलांनी सक्षमीकरणाची नवी संधी साधावी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचं आवाहन. अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक. ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती. पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं आवाहन. मंत्री योगेश कदमांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकीय वापर. विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. सरकारची चांगली कामे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जातात. योगेश कदमांचं वक्तव्य. महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षात 40,000 कोटींच्या ठेवींचे फ्रॉड. आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण कोकणात कमी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. नार्वेकरांचा निर्णय दबावापोटी आणि चुकीचा. अंबाबाईच्या चरणी सांगा शिवसेना कोणाची. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवारांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हान. जुन्नरच्या पिंपळवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण. उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. शिंदेंचं आश्वासन.
समाधान अवताडे खुर्चीत बसले तर मी त्यांना उठू देत नाही. आमदार अवताडेही अध्यक्षपदाची खुर्ची सोडत नाहीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभा लढण्याची ऑफर होती, पण नवनीत राणा हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम. राणांच्या नाराजी नाट्यावर बावनकुळेंची सावध भूमिका. सदावर्तनवर गुन्हा दाखल करून तडीपार करा, गंगाधर काळकुटेंची मागणी. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी काळकुटे पोलीस ठाण्यात. गुणरत्न सदावर्तनवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. नंदुरबार शहरात विक्रेत्यांकडून 188 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त. व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत नोटिसा. छत्रपती संभाजीनगरात 1 कोटीपेक्षा अधिक निधीच्या योजनांना आयुक्तांचा ब्रेक. मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी बांधकाम व इतर कामांसाठी 1 कोटी तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची तरतूद. भुलेश्वर इथं गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना. मूर्ती कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर. महापालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ. मुंबई महापालिकेच्या वतीने विशेष राखी प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगाने. लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार. गर्भवती स्तनदा महिलांचं पोषण आरोग्य सुधारण्यावर भर. प्रसूतीपूर्व तपासणी आणि बालकाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवण्याला वेग. बंगालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज बुडालं. 24 खलाशी बेपत्ता. भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू. वैचारिक भेसळ अनेक प्रकारची आहे. समाजात एक क्रेज असते, त्यानुसार आपण चालत असतो. पिंपरी चिंचवडमध्ये तुकाराम मुंढे यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंसह 5 जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल. दिपकेने कार्यकर्त्यांसह केली होती शाळांची पाहणी. 100 गुन्हे दाखल झाले तरी शाळांची परिस्थिती समोर आणणार कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका. दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात पावसाची हजेरी. 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज. तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअसने घसरला. मुंबईत चोरीला गेलेल्या वस्तू नागरिकांना परत. पोलिसांकडून 1 कोटी 15 लाखांची मालमत्ता परत. मालमत्ता परत मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. ठाणेकरांनो, नियम तोडणाऱ्यांचा फोटो काढा, पोलिसांना व्हॉट्सअपवर पाठवा. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता थेट तक्रार करता येणार. चिपळूणमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते उद्घाटन. पक्षकारांना जिल्हास्तरीय न्यायव्यवस्थेचा स्थानिक पातळीवर लाभ. गोकुळच्या जमीन प्रकल्प खरेदी प्रकरण. व्यवहाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. ठाकरे सेनेच्या वतीने चौकशीची मागणी. रत्नागिरीतील नातूनगर रस्ता दरड कोसळल्यानं 1.5 महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद. ग्रामस्थांच्या मागणीची मंत्री योगेश कदमांकडून दखल. गणेशोत्सवापूर्वी नातूनगर आंबये रस्ता खुला करण्याचे प्रयत्न. पुण्यात टेक्नॉलॉजी विद्यापीठ परिसरात जमावबंदी. परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी. पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. बुलढाण्यात प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. कचरा निर्मूलनासाठी डीपीडीसीमधून निधी द्या. सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांची मागणी. बीडमध्ये रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. स्थानिक नागरिकांचा आरोप. कामात दर्जाहीन साहित्याचा वापर झाल्याचा आरोप. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी. खेड शहरातील सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा. कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार योगेश कदम यांच्याकडून कामाची पाहणी. 2 ते 2.5 महिन्यात कामाला सुरुवात होणार.
इंदापुरात मच्छीमार पुन्हा आक्रमक. शासनाच्या ई टेंडर धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा. 31 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन करणार. उजनीतील ई टेंडर प्रक्रियेला विरोध. लासलगाव बाजार समितीत कांदा परिषदेचं आयोजन. परिषदेत मोठ्या संख्येने शेतकरी संघटना उपस्थित. एनसीसीएफच्या कांदा खरेदी दरात वाढ करण्याची मागणी. वर्ध्यात पावसाची दडी. विजेचाही लपंडाव सुरू असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलर ठिबक पासून डब्याने पाणी देण्याची वेळ. भिवंडीत थकबाकीदार ठेकेदाराला ठेका देण्यास विरोध. जेनझी नगरसेवक आंदोलन उभारणार. स्थायी समितीत ठेका देण्याच्या प्रस्तावावरून विरोधक आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.